तुम्हा सर्वांना माहित आहे की 15 जानेवारी रोजी मतदान आहे. 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले. 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता, न्याय देते. आपल्या आठवण करून देते की सर्वांनी हक्क व कर्तव्य पार पाडले पाहिजे. पण काही दिवसांपासून प्रचार करताना असे आढळून आले आहे की यूपी बिहार मधील आपले बांधव व भगिनी यांना खूप प्रमाणात त्रास दिला जात आहे. कारण ते ज्या चाळीत राहतात तेथील काही मालक त्यांना जोर जबरदस्ती करून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेत आहे आणि त्यांना नातेवाईकांना मतदान केले नाही तर त्यांना चाळीतून हाकलवून दिले जाईल अशी धमकी दिली जात आहे. आणि आमच्या आई व बहिणी दापोडे व काल्हेर येथील गोडाऊनला कामाला आहे. तेथेही अशी धमकी त्यांना दिली जाते की तुम्ही जर आमच्या नातेवाईकांना मतदान केले नाही तर त्यांना तेथून कामावरून काढून दिले जाईल. अशा प्रकारे मतदानाचा हक्क व अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्यासारख्या उमेदवारांनी फॉर्म भरला तर त्यांची लायकी काय आहे इलेक्शन लढविण्याचे असे बोलले जात आहे. काही पक्षांचा प्रचार रॅलीमध्ये लाखो रुपयांचा खर्च होत आहे. इतका खर्च प्रचार रॅलीमध्ये होऊ शकतो तर आपल्या वार्डाच्या विकासासाठी का होत नाही? निवडून आल्यावरही अशाच समस्या वार्डात सतत दिसून येत आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका लढविल्या जात आहेत आणि सामान्य जनतेचा त्यांचा त्रास वर्षानुवर्ष वार्डात सोसावा लागत आहे. वार्डाचा विकास होत नाही. आता वेळ आलेली आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची, योग्य उमेदवाराला निवडून देण्याची, आपल्या वार्डातील आजूबाजूच्या उमेदवाराला मतदान करण्याची. तो पैशाने जरी कमी असला तर तो आपल्या समस्या समोरून पाहत आहे आणि आपल्या वार्डाचा विकास करतील अशा उमेदवाराला निवडून देण्याची. एक बाटली व काही पैशासाठी आपलं मत विकले जाऊ नका. आता वेळ आली परिवर्तन घडविण्याची. पक्षाला बघून मतदान करू नका, माणसाला बघून मतदान करा. योग्य उमेदवार निवडून तेच माझी मतदाताला विनंती आहे. जे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी असेच आपल्या आई बहिणीसाठी कट्टर राहा. अशा उमेदवारासाठी नाही जे काही पैसे आणि दारूसाठी तुमचा वापर करतील. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. ओ कट्टर कार्यकर्ते, आमच्यासारख्या जेव्हा लहान मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुमचा कट्टरपणा कुठे जातो?